नागपूरच्या कामठीमध्ये दिवसाढवळ्या व्यापाराची नजर चुकवून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास करण्यात आली। सत्तू हलवाई चौक परिसरातील ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तू हलवाई चौक परिसरात असलेल्या अमित जनरल स्टोअर्समध्ये ही चोरीची घटना घडली। दुकान मालकाला कामात गुंतवून गल्ल्यातील तब्बल 36,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली। माहितीनुसार अमित पैगवार यांच्या मालकीचं हे दुकान आहे। संध्याकाळच्या सुमाराला एक महिला तिच्यासोबत 2 तरुण दुकानात आले। त्यांनी प्लास्टिक खुर्च्या खरेदी करण्याचा बहाणा केला। त्यावेळी दुकानात रामरतन पैगवार उपस्थित होते। महिलेनं दुकानाबाहेर ठेवलेल्या खुर्च्या दाखवण्याची मागणी केली। त्यामुळे दुकानदार महिला आणि तिच्या मुलासोबत बाहेर खुर्च्या दाखवण्यात व्यस्त झाले। याच संधीचा फायदा घेत महिलेसोबत आलेला दुसरा अनोळखी इसम दुकानात शिरला आणि गल्ल्यात ठेवलेली रोख रक्कम घेऊन पसार झाला। काही वेळानंतर महिला आणि दोन्ही तरुण कोणतंही सामान न घेता तिथून निघून गेले। यानंतर दुकान मालक अमित पैगवार दुकानात आल्यानंतर गल्ल्यातील पैसे गायब झाल्याचं त्यांचं लक्षात आलं। त्यांनी तातडीनं आरडाओरड करत परिसरात शोध घेतला, मात्र तोपर्यंत तिघेही फरार झाले होते। ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दुकान मालकानं जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान याच प्रकारे शुक्रवारी बाजार परिसरातील आणखी 3 दुकानात चोरी झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केलाय। सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना तातडीनं अटक करावी अशी मागणी करण्यात येते। बाईट अमित पैगवार, दुकान मालक। दो लोग थे और प्लानिंग से चोरी की हुई है। बाकायदा मेरे पिताजी शॉप पे थे और उनको ये बोला गया कि सामने चेयर दिखाओ, और उन्होंने चेयर दिखाए। ऐसा चेयर दिखाने के बहाने से बाहर लेके गए, और जो दूसरा लड़का था उन्होंने बाकायदा यहाँ पे आके पीछे से चोरी की हुई है। काउंटर से अंदर जाके मेरा गल्ला खोल के चोरी की हुई है। बाकायदा सीसीटीवी में कैद है वारदात, और मैंने इसकी पेन ड्राइव में वीडियो बना के थाने में, पुलिस थाने में कंप्लेंट भी की हुई है। साथ में वीडियो भी फुटेज भी दिए हुए। डर की भावना बनी हुई है वातावरण में, अपने एटमॉस्फेयर में, कि व्यापारियों में, कि दिन दहाड़े अगर चोरी हो रही है, सुरक्षित नहीं है। किसी प्रकार से व्यापारी लोग सुरक्षित नहीं है, और बाकायदा कैश लेके गई है, यानी प्लानिंग से चोरी हुई है। बोलने का मतलब ये है कि एकदम प्लानिंग करके फंसाया गया है और सामान लेने के बहाने से चोरी करके गई है।